नागपुर में क्राइम ब्रांच यूनिट 6 ने बड़ी कार्रवाई करते हुए गुप्त जानकारी के आधार पर पेट्रोलिंग के दौरान एक आरोपी को हिरासत में लिया गया। तलाशी के दौरान उसके पास से करीब 50,000 रुपए कीमत का एक अवैध अग्निशस्त्र और 2 जिंदा कारतूस कुल 52,000 रुपए का माल बरामद हुआ। आरोपी के खिलाफ आर्म्स एक्ट की धारा 3 और 25 तथा महाराष्ट्र पुलिस अधिनियम की धारा 135 के तहत मामला दर्ज किया गया है। यह कार्रवाई पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल के मार्गदर्शन में की गई। आरोपी को आगे की जाँच के लिए धंतोली पुलिस थाना को सौंप दिया गया है। आज सकाळी अंदाजे 10 वाजता युनिट क्रमांक 6 ला गोपनीय माहिती मिळाली। डॉक्टर कॉलनी PS धंतोली परिसरामध्ये 20 ते 22 वर्षाचा मुलगा अग्निशस्त्र घेऊन येणार आहे अशी माहिती मिळाल्याने युनिट क्रमांक 6 ची API गायकवाड तसेच टीमने सदर ठिकाणी जाऊन सदर वर्णाच्या मुलाला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळून एक देशी कट्टा जीवन 2 कारतूस मिळाले। सदरचे आरोपी हा सध्या प्लंबिंगचं काम करत आहे। त्यांनी उत्तर प्रदेश जिल्हा बांदा येथून हे अग्निशस्त्र आणलेले आहे। पुढील तपास चालू आहे। त्यांनी हा अग्निशस्त्र कुठून आणलेला आहे, कशासाठी आणलेला आहे, कुठे वापरला होता याचा तपास चालू आहे। या गुन्ह्यात एकूण 52,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। सदर कारवाई ही नागपूर शहराचे पोलीस आयुक्त श्री रविंद्र कुमार सिंघल सर, जॉइंट CP श्री रेड्डी सर, ॲडिशनल CP क्राइम श्री परदेशी सर, DCP क्राइम डिटेक्शन माकणीकर सर, तसेच ACP अभिजित पाटील सर, तसेच युनिट क्रमांक 6 चे API गायकवाड व PSI रोठे व टीमने ही कारवाई आमच्या मार्गदर्शनात केलेली आहे। आरोपीचा कोणताही पूर्वइतिहास नाही आहे। तो उत्तर प्रदेश मधून मागील 3 वर्षापासून इथे वास्तव्यास आहे। आम्ही पूर्वइतिहास चेक केलेला आहे। सध्या तरी कोणताही गुन्हा आढळून आलेला नाही। नक्की त्याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे। हा कुठून आणलेला, कशासाठी आणलेला आहे, कोणाकडून हस्तगत केलेला आहे, तपास चालू आहे। त्यानंतर आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता आहे।